हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर रेडी आहात ना सगळे? केकसाठी जे बेसिक मटेरियल लागतं त्याचं मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडंफार नॉलेज देणार आहे. सो मला एका ताईंनी कमेंट केली होती की केकसाठी जे बेसिक मटेरियल लागतं त्याची पण एक व्हिडिओ बनवून पाठवा. तर हा खास त्यांच्यासाठी बनवला आहे मी आणि हा एक बनवला आहे, पण अजून असे सगळ्या गोष्टींचे मी बेसिक व्हिडिओज तुम्हाला नक्की शेअर करेल. तर हे जे मी आता तुम्हाला दाखवलं तर ह्या 5 kgच्या बॅग्स असतात. ह्याच्यामध्ये एक चॉकलेट फ्लेवर आणि एक व्हॅनिला फ्लेवर आहे. हे बघा, ह्या 2 आणि ह्या एनहॅन्स अशी एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या बॅग्स आहेत. खूप सुंदर फ्लेवर आहे हा, म्हणजे तुम्ही टेस्ट करून बघा. सो ही व्हॅनिलाची आहे आणि त्याच्या शेजारची जी बॅग आहे ही वाली, तर ही चॉकलेट फ्लेवरची. ह्या दोन्ही 5 kgच्या बॅग्स आहेत, अशा मिळतात. ह्या बॅग्स तेव्हाच आणायच्या जेव्हा आपले खूप जास्ती केक जायला लागतील तेव्हा. आणि हे जे खाली ठेवलेत मी, हे सगळे कलर्स आहेत. माझ्या हातात जो कलर आहे तो येल्लो कलर आहे आणि हे जे असे असतात ते जेल कलर असतात. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक जेल कलर आणि एक लिक्विड कलर. तर हे व्हॅनिला इन्सेस आहे. ते व्हॅनिला इन्सेस तर सगळ्यांनाच माहीत झालं आहे, ते सगळे लोकच यूज करतात. सो कलर्समध्ये टू टाईप्स असतात असं मी तुम्हाला सांगितलं आहे. एक लिक्विड कलर असतात आणि एक टाईप असतं जेल कलर. तर मी मोस्टली जेल कलरच यूज करते, कारण जेल कलर यूज केल्याने 1 किंवा 2 थेंब जरी टाकले जेल कलरचे तरी त्याचा पूर्ण शेड तयार होतो आणि लिक्विड कलरमध्ये खूप यूज करायला लागतो तेव्हा त्याचा शेड रेडी होतो. तर हा आत्ता मी दाखवला तो 1/2 kgचा टिन आहे. हा 1 kgचा आहे जो आत्ता मी ठेवला आणि जो माझ्या हँडमध्ये आहे तो 2 kgचा आहे. तर हे तिन्ही पण सर्क्युलरमध्ये. हा हार्ट आहे, हार्ट शेप, आणि हा 1/2 kgचा आहे हार्ट शेपचा, आणि हा आहे स्क्वेअर. तर हा कितीचा असेल? हा आहे 2 kgचा. तर 1 kgचे वगैरे पण आहेत, पण ते सध्या मी ठेवून दिलेत. सो मी तुम्हाला आत्ता एवढंच दाखवते आहे. आणि हे जे आहे ह्याला स्पॅच्युला म्हणतात. ह्याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात. तर हे जे माझ्या साईडला हातामध्ये ऑरेंजवाला आहे, ऑरेंज और येल्लो, ते आपण क्रीम मिक्स करायला किंवा मग काही डार्क चॉकलेट वगैरे मिक्स केलं त्याच्यासाठी यूज करू शकतो. ते एक वेगळ्या टाईपचंच प्लॅस्टिक असतं. तर आत्ता मी दाखवलं तो बेस आहे सर्क्युलर, तो मी 1/2 kgसाठी यूज करते. 8x8चा बेस असतो तो. आणि जो सेकंडवाला ठेवला मी खाली तो 1 kgचा बेस असतो, तो 10x10चा. आणि हे जे मी आता तुम्हाला दाखवते ते रोटेटर म्हणतात त्याला. सो आता जे मी रोटेटर दाखवलं ते चांगल्या कंपनीचं आहे आणि खूप हेवी पण आहे. सो हे सुद्धा लागतंच केकला. आधी जेव्हा मी केक करायचे त्यावेळेस माझ्याकडे नव्हतं ते, मी आत्ता घेतलं होतं ते. तर हा आहे रोज फालुदा फ्लेवर. हे सगळे फ्लेवर्स आहेत जे आपल्याला कस्टमर सांगते की मला ह्या फ्लेवरचा केक हवा आहे, त्या फ्लेवरचा हवा आहे. सो हे फ्लेवर्स असतात जे आपण केकच्या आतमध्ये लेअरिंग चेक करायच्या वेळेस टाकतो. हे रेडीमेड मिळतात, हे तुम्हाला कुठेही मिळतील. स्वीट होममध्येही मिळतील किंवा केक शॉपमध्ये पण मिळतील, जिथे मटेरियल असतं केकचं तिथे. तर हे एवढे सगळे फ्लेवर असतात. ह्या फ्लेवर्सचे मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवेल. तर मी 5 ते 6 वर्ष झालं केक करते आणि मी कोणत्याही प्रकारचा क्लास नाही केला आहे केकचा. तर माझ्या मम्माने क्लास केला होता आणि माझी मम्मी केकची ऑर्डर घ्यायची आणि मी तिला हेल्प करायचे. तर असाच आमचा बिझनेस वाढत गेला. कोरोनामध्ये पण आम्ही खूप सारे ऑर्डर्स केल्या. त्याच्यानंतर इथे आम्ही क्लासही घेतले केकचे. मी पण हेल्प करायचे मम्मीला क्लास घ्यायला केकचे, आणि क्लास घेऊन इथे एवढे सगळे केक करणाऱ्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग आम्ही शेवटी बंद करून टाकलं केक करणं. आणि मग नंतर आता समजलं की माझं एज्युकेशन पण कंप्लीट झालं आहे, मी घरीच असते. सो मी डिसाईड केलं की मी परत केक करायला स्टार्ट करते. सो आता 2 years झाले मी परत केक करायला स्टार्ट झाली आहे. आणि ते जे मी आता रोटेटर दाखवलं ते माझ्याकडे आधी नव्हतं. मी आधी काय करायचे, एक पातेलं घ्यायचे, पातेल्यावर प्लेट ठेवायची, मोठीवाली डिश एकदम मोठी स्टीलची, उलटी ठेवायची ती, आणि त्याच्यावर ते ठेवून बेस ठेवून मग केक बनवायचे मी. तर असं करून मी पैसे साठवले आणि पैसे साठवून मग हळूहळू मटेरियल घेतलं. आता जसं क्रीम करायला बीटर लागतं, तर आमच्याकडे ती मशीन घ्यायला सुद्धा एवढे पैसे नव्हते. तर आम्ही ते जे हाताने जे फेटतो आपण, हाताने फेटायचं जे असतं त्याने हे करायचं. तर हा आहे ऑइलिंग ब्रश, आणि हे जे आहेत हे मेजरमेंट कप आहेत. सो आत्ता जो मी ठेवला खाली तो 1/2 kgचा आहे. ते एकदा घेतले म्हणजे ते भरून घेतलं एकदा तर 1/2 kgचा केक बनतो. आणि 1 kg घ्यायचं असेल तर तेच डबल घ्यायचं, म्हणजे 2दा घ्यायचं. तर मी हे असे डबे केलेत सेपरेट ज्याच्यामध्ये मी माझं केकचं छोटं मटेरियल ठेवते. ॲक्च्युली मला आणायचे डबे, पण माझं पुण्यामध्ये जाणं होत नाही आहे.
एकदा रविवार पेठमध्ये गेले की मी सगळंच मटेरियल घेऊन येईन, कारण मला डेकोरेशनचं सामान ठेवायला सुद्धा डबे नाही आहेत, ते ठेवायला सुद्धा डबे पाहिजेत मला. सो खूप प्रकारचे नोझल्स असतात, खूप म्हणजे खूप, त्याला लिमिटच नाही आहेत. मी नोझलचाही तुम्हाला एक सेपरेट व्लॉग बनवून दाखवेल आणि कोणत्या नोझलनी कशी डिझाईन बनते तेही नक्कीच दाखवेल मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या नोझलला काय म्हणतात. तुम्हाला शॉपमध्ये गेले की सांगता येईल की मला हा नोझल हवा आहे, तो नोझल हवा आहे. असं भरपूर प्रकारचे नोझल असतात. हे सगळे ठेवलेत खाली, तेवढे सध्या माझ्याकडे आहेत नोझल्स. सो जास्ती मी घेत नाही, कारण ह्याच्यामधलेच रिपीट यूज होतात. सो तेच यूज करते मी. लागलं एखादं तर मग न्यू वगैरे घेते. तर ही जी क्रीम ठेवली आहे मी ती गुडरिचची आहे, एलाइटची क्रीम. ह्याची पण खूप छान क्वालिटी आहे. मी त्याचा पण एक व्लॉग दाखवेल की कोणत्या कंपनीची एक क्रीम असते, कोणती सगळ्यात छान आहे, कोणती प्रीमियम क्वालिटीची आहे. तर मी जे तुम्हाला आत्ता दाखवलं तो हॅपी बर्थडेचा टॅग होता, हा पण हॅपी बर्थडेचा टॅग आहे. तो जो गोल्डनवाला दाखवला तो मी 1 kgला यूज करते आणि हे छोटे ½ kgला. तर हे अशा डॉल असतात. हे रोज जे सुकलेले रोज पेटल्स असतात ते आहेत. हे डेकोरेशनचं मटेरियल आहे, टॉपर म्हणतात ह्यांना सगळ्यांना. हे सगळे टॉपर आहेत हॅपी बर्थडेचे, लवचे वगैरे, ॲनिव्हर्सरीसाठी वगैरे. हे सगळे टॉपर्स असतात. हे सगळं एक्स्ट्रा मटेरियल झालं, ह्याला पण टॉपर्स म्हणतात. आणि ते जे रोजचं होतं सुकलेले पेटल्स ते आपण रसमलाई केकसाठी यूज करतो किंवा मग रोज फालुदा केकसाठी वगैरे यूज करतो. असं डेकोरेशनसाठी यूज करतो आपण ते. आणि आता मी तुम्हाला जे दाखवते आहे, म्हणजे आता मी फर्स्ट व्हिडिओ बनवते आहे, तर थोडं विसरते आहे मी. तरी मला व्हिडिओ बनवून झाल्यावर लक्षात आलं की मी पायपिंग बॅगचं तुम्हाला दाखवलंच नाही. तर पायपिंग बॅग तुम्हाला माहितीच आहे की ज्याच्यामध्ये आपण नोझल टाकून डिझाईन बनवतो, जी प्लॅस्टिकची असते, त्याला पायपिंग बॅग म्हणतात. तेही दाखवेल तुम्हाला मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे एवढं डेकोरेशनचं सामान आहे. हे चोको चिप्स असतात. हे ह्याच्यामध्ये मिक्स आहे. हे शेव आहे, कलरफुल हार्ट्स आहेत, स्टार. ही चॉकलेट शेव आहे, ह्याला चॉकलेट शेव म्हणतात. हे व्हाईट मोती आहेत. हे सगळं इटेबल असतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, डेकोरेशनसाठी यूज करतात. आणि हे गोल्डन बॉल्स आहेत. तर काल पण मी थोडंसं मटेरियल आणलं डेकोरेशनचं, पण त्या सध्या मी नाही दाखवलं ह्याच्यामध्ये. मी नक्कीच दाखवेल तुम्हाला. तर हे एवढं सगळं मटेरियल, बेसिक मटेरियल जे केक बनवायला लागतं. एक बीटरची मशीनही लागते. आत्ता तुम्ही तर घेऊ शकता मशीन. आणि मी तुम्हाला प्रत्येक ह्याचं एक वेगळा ब्लॉग बनवून दाखवेल, नक्कीच एक व्हिडिओ बनवेल मी. हे फक्त एक बेसिक मटेरियल नॉलेजसाठी होतं की बेसिक केक करण्यासाठी काय काय लागतं. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजूनही भरपूर व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करत राहील. भरपूर व्हिडिओज म्हणजे अजूनही नॉलेजसाठी मला सबस्क्राईब करा चॅनल, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला समजेल माझा नेक्स्ट व्लॉग आलेला. तर आज मला टाईम भेटला आहे हा व्लॉग बनवायला. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू.